चंद्रपूर जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली असून सध्याची इमारत कामाच्या विस्तारामुळे अपुरी ठरत आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिनीसाठी क्रीडांगणाच्या काही भागाचा उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडला होता। मात्र या निर्णयाला खेळाडूंनी विरोध दर्शवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत क्रीडांगण जसेच्या तसे कायम राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे खेळाडूंच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा झाला आहे। बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर आदींची उपस्थिती होती। या पार्श्वभूमीवर 8 दिवसांपूर्वी क्रिकेट व फुटबॉल खेळणारे विद्यार्थी आणि खेळाडूंनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती। त्यावेळी 10 अथवा 11 मे रोजी बैठक घेऊन क्रीडांगणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांनी दिले होते। त्या अनुषंगाने झालेल्या आजच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम दुसऱ्या इमारतीसाठी राखीव जागेवर हलवण्यात येणार असून खेळाडू वापरत असलेले क्रीडांगण कायम ठेवले जाणार आहे। भविष्यामध्ये अशा अडचणी टाळण्यासाठी सदर जागा राज्य सरकारच्या वतीने ग्राउंड म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला। याशिवाय पोलीस ग्राउंड सुद्धा म्हाडा परिसरातील 50 एकर जागेत स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। चांदा क्लब ग्राउंडवर होणारे कृषी प्रदर्शन, महोत्सव आणि इतर उपक्रमांसाठी तारखा निश्चित करून उर्वरित दिवशी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या। एक नवीन जिल्हा परिषद इमारतीचं बांधकाम राज्य सरकारकडून आपण मान्य केलं। चंद्रपूरची जिल्हा परिषदची इमारत आता छोटी होत होती, कामाचा विस्तार झाला आणि या इमारतीच्या जमिनीसाठी एक ग्राउंडचा काही भाग, काही हिस्सा घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने केला होता। याच्यावर आता जिल्हाधिकारी महोदयांच्या सोबत बैठक झाली। काही क्रिकेट खेळणारे आणि फुटबॉल खेळणारे खेळाडू मला भेटले होते। त्यांना मी सांगितलं होतं की 10-11ला बैठक घेऊन हा प्रश्न आपण सोडवू आणि आज त्याची बैठक झाली। आता क्रीडांगण जे आहे तसंच कायम राहील। जिल्हा परिषदची इमारत समोर ज्या दुसऱ्या इमारतीसाठी जागा राखीव होती त्या जमिनीवर सरकवल्या जातील आणि ग्राउंड जसं होतं तसंच राहील आणि भविष्यामध्ये पुन्हा अशा अडचणी येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने त्याला आपण ग्राउंड म्हणून घोषित करण्याचा निर्णय केला आणि यापुढे मग असा कोणताही प्रश्न उपस्थित होणार। मग या ग्राउंडसाठी 2 आमदाराची लढाई दिसून येत आहे। तिकडे काहीच नाही, माझ्याकडे 8 दिवसापूर्वी लोक आले, मी मुंबईला जायचं होतं, काही लढाई नाही। प्रश्न सोडवण्यामध्ये जो आघाडी घेईल, आज मी बैठक बोलवली होती, त्यांनीही बैठक बोलवली असती, त्याच्यात अडचण काय? जनतेचे प्रश्न सुटावेत, याच्यामध्ये अडचण कोणतीही नाही। शेवटी प्रश्न सुटावेत, माझ्याकडे खेळाडू आलेत तर माझी जबाबदारी आहे। महाराष्ट्रातून कुठूनही एखादा प्रश्न आला तर मी सोडवण्याचा प्रयत्न करतो। आज मला गडचिरोलीवरून फोन आला, तिच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अपघाती पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला, तर आता मी त्यांनाही सीएम फंडातून पैसे देण्याचा मान्य केलं आणि सीएम साहेबांशी बोलून मी त्यांना मदत करतोय। शेवटी जेव्हा एक महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून जेव्हा एखादा विषय आपल्याकडे येतो आणि लोक आपल्याला विश्वासाने येतात तेव्हा त्यांना मदत करणे याच्यात लढाईचा काय विषय आहे? त्यांनी 1000 प्रश्न सोडवावेत, माझा काही आक्षेप नाही। सन्माननीय सुधीर भाऊकडे रामबाग ग्राउंडचा प्रश्न घेऊन गेलं होतं, तर त्याच संदर्भात भाऊनी आज कलेक्टर साहेबांसोबत आणि CO साहेबांसोबत आणखी तिथल्या अधिकारीसोबत मीटिंग लावून आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं आहे। आमची एकच मागणी होती, आमच्या ग्राउंड जसं होतं आम्हाला तसंच पाहिजे होता। आज भाऊनी आश्वासन दिला, त्या ग्राउंडला कोणताही धक्का न लावता तुम्हाला तुमच्या ग्राउंड जसं आहे तसंच मिळेल। आम्ही सुधीर भाऊचा खूप खूप धन्यवाद करतो। जय हिंद, जय भारत। इनको लेके तो हम नहीं आएंगे ना। लंबा याद में थोड़ा। आज माननीय श्री सुधीर भाऊ के साथ मीटिंग होने के बाद हमारा जो ग्राउंड का एक मुद्दा था, रामबाग में कुछ एक प्रशासकीय बिल्डिंग बन रही थी, उसका जो मुद्दा था वो मुद्दा आज हमको क्लियर करके मिला है। आज हमको ये आश्वासन भाऊ ने दिया कि यहाँ कोई बिल्डिंग नहीं बनेगी, जैसा क्रीडांगण था वैसा क्रीडांगण रहेगा और इन फ्यूचर भी उसको प्रोटेक्ट किया जाएगा। भाऊ ने एक और चीज़ बहुत अच्छी बोली कि 3 से 4 ग्राउंड वो देख रहे हैं कि इन फ्यूचर 3-4 ग्राउंड हम चंद्रपुर को दें, यहाँ की जनता को दें, ताकि और भविष्य थोड़ा और उज्जवल रहे क्रिकेट प्लेयर्स का। थैंक यू सो मच भाऊ, और हम चाहते हैं कि ऐसी सपोर्ट आपका हमेशा मिलता रहे।